श्रीकृष्णाय नमः। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति। भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयातच वास करतो आणि ही संपूर्ण सृष्टी जणू एका दिव्य यंत्रावर बसून फिरत आहेत. मायेच्या शक्तीने सर्व प्राणी त्यांच्या त्यांच्या मार्गावर प्रवास करत आहेत. या शब्दात एक अद्भुत सत्य दडलं आहे. आपल्याला वाटतं आपण चालतो, आपण ठरवतो, आपण धडपड करतो, पण प्रत्येक हालचालीच्या मागे एक शांत दिव्य उपस्थिती आहे, जी आपल्याला ढकलत नाही पण दिशा देत राहते. जसं एखादं दीपस्तंभ समुद्रात हरवलेल्या जहाजाला मार्ग दाखवतं, तसंच परमात्मा आपल्या हृदयात शांतपणे प्रकाश देत असतो. जीवन म्हणजे एक यंत्र. हे शरीर, हे मन, भावना, इच्छा, क्रिया सगळं एक दिव्य संरचना आहे. आपण त्यावर बसलेले प्रवासी. प्रवास आपलाच, पण मार्ग दाखवणारा कुणीतरी मोठा, व्यापक, अनंत आहे. आपण करत असलेली कर्म, आपण घेतलेले निर्णय, आनंद, दुःख, यश, अपयश हे सगळं एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आपण त्याचा लहानसा अंश आहोत, पण त्या योजनेचा धागा संपूर्ण परमेश्वराच्या हातात आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मी तुझ्या हृदयात आहे. ही ओळ फक्त तात्विक नाही, तर अतिशय जिवंत आहे. आपण कधी खचतो, कुठं जायचं ते कळत नाही. जीवनाचा मार्ग जड होतो. त्या क्षणीही तो आपल्या श्वासाइतकाच जवळ आहे. आपलं मन कधी भ्रमित होतं, कधी उत्कट होतं, कधी शांत होतं. या सगळ्या अवस्थांमध्येही हृदयातील परमात्मा तसाच स्थिर राहतो. माया म्हणजे फसवणूक नव्हे. माया म्हणजे जगाचा अनुभव. चांगलं वाईट, सुख दुःख, लाभ हानी हे सगळं अनुभवण्यासाठी परमेश्वरानं निर्माण केलेली रंगभूमी. आपण या रंगभूमीवर आपापल्या भूमिका करतो. कधी रडतो, कधी हसतो, कधी जिंकतो, कधी हारतो, पण या नाटकाचं सूत्रधारत्व त्याच्याकडेच आहे. आणि हे समजलं की आयुष्याबद्दलची तक्रार, भीती, असंतोष यांना हळूहळू जागा उरत नाही. त्या जागी एक सुंदर शरणागती निर्माण होते. असं नव्हे की आपण निष्क्रिय व्हावं किंवा काही करू नये. आपण कर्म करायचं, पण त्या कर्माच्या पाठीमागे अहंकाराची ढगं झाकून टाकली तर प्रकाश दिसत नाही. पण एकदा जाणवलं की मी चालतोय पण ऊर्जा त्याची आहे, मी विचार करतोय पण बुद्धी त्याची देणगी आहे, मी प्रेम करतोय पण भावनेचा उगमही त्याचाच आहे, तेव्हा जीवन हलकं होतं, सुंदर होतं, अर्थपूर्ण होतं. या श्लोकाचा गाभा इतकाच, जीवनावर नियंत्रण ठेवण्याची धडपड सोडा. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमच्या पावलांना दिशा देतोय हे समजून चला. आपण सारे यंत्रावर आरूढ एकाच परमशक्तीने संचलित होणारे प्रवासी आहोत. शेवटी श्रीकृष्ण जणू म्हणत आहेत, अर्जुना, तू एकटा नाहीस. मी तुझ्यातच आहे. तुझ्या विचारात, तुझ्या नाडींमध्ये, तुझ्या श्वासात. तू फक्त चालत राहा, बाकीचं मी सांभाळतो. श्रीकृष्ण शरणम मम.